107 वर्षे वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दैनिक तरुण भारतने बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 पासून नव्या स्वरूपात पदार्पण केले आहे। पहिल्या अंकाचे प्रकाशन सर्व वितरकांच्या उपस्थितीत मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आले। नव्या स्वरूपाबाबत वाचकाप्रमाणेच विक्रेते व वितरकांमध्येही उत्सुकता होती। ते नेहमीप्रमाणे लवकर कार्यालयात दाखल झाले आणि अंक हातात घेताच त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली। मनीषा सुभेदार म्हणाल्या की सलग 107 वर्षे चालणारे वृत्तपत्र टिकवणे सोपे नाही। हे शक्य झाले आहे केवळ वाचक, विक्रेते आणि तरुण भारत परिवारामुळे। बदल ही काळाची गरज असून कमी शब्दात अधिक आशयपूर्ण बातम्या देण्यावर भर दिला आहे। या बदलत्या स्वरूपासाठी तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांचे मार्गदर्शन, कार्यकारी संचालक रोमा ठाकूर तसेच संचालक प्रसाद ठाकूर, सई ठाकूर बिजलाणी, प्रीतम बिजलाणी यांचे प्रोत्साहन आम्हाला लाभले आहे। वाचकांना तरुण भारतचे हे नवे स्वरूप निश्चितच आवडेल। त्यांनी आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवाव्यात असे आवाहनही मनीषा सुभेदार यांनी केले। नमस्कार, सुप्रभात। आपल्याला माहिती आहे की आज 1 एप्रिल पासून आपण तरुण भारत या आपल्या आवडत्या वृत्तपत्रामध्ये अनेक बदल करत आहोत आणि एका नव्या स्वरूपात आपण वाचकांसमोर जात आहोत। एखादी संस्था, एखादे वृत्तपत्र 107 वर्षांपासून अखंड सुरू राहणे ही काही साधी गोष्ट नाही, पण हे सर्व शक्य झालेलं आहे तरुण भारतमधील प्रत्येक व्यक्ती, सर्व वृत्तपत्र विक्रेते आणि आमचे लाखो वाचक यांच्यामुळेच। माणसाला बदल नेहमी आवश्यक आहे, नाहीतर आपलं जीवन एकसुरी आवडत नाही आपल्याला। त्यामुळे रंगांचंही माणसाला आकर्षण आहे, म्हणूनच आपण आज वेगळ्या पद्धतीने तरुण भारत तुमच्यासमोर सादर करत आहोत। रंग नसते तर आपलं जीवन एकसुरी झालं असतं। हा नवीन बदल आपल्याला कसा वाटतो हे वाचकांनी आम्हाला कळवायचं आहे। आज लोकांच्याकडे फारसा वेळ नाही, त्यामुळे कमी शब्दात अधिकाधिक आशय देणारी बातमी लोकांना पटकन वाचायला आवडते आणि त्या अनुषंगाने हे बदल आम्ही केलेले आहेत। या सगळ्यासाठी तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक आदरणीय डॉक्टर किरण ठाकूर आणि समस्त किरण ठाकूर यांचा परिवार, प्रसाद ठाकूर सर, सई बिजलानी मॅडम, प्रीतम सर, कार्यकारी संचालक रोमा ठाकूर या सर्वांचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभलेलं आहे आणि या सर्वांच्या पाठिंब्याच्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही हा बदल करू शकलो आहोत। तेव्हा आम्ही वाचकांना विनंती करतो की तुम्हाला हा बदल कसा वाटला आणि तुम्हाला आणखीन काही अपेक्षा आहेत ते तुम्ही आम्हाला आवर्जून कळवावं। कंटेंट वाईज जे काही बदल केलेले आहेत आणि सर्व पानं कलर देतोय, तर त्याचा आपण वाचकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवणारे आहात आणि तुमचं खूप चांगलं सहकार्य असतं नेहमी आणि इथून पुढे सहकार्य तुमचं असंच आपल्याला हवं आहे। आणि हे जे बदलतं स्वरूप जे आहे आपलं, हे तुम्ही वाचकांच्यापर्यंत प्रेझेंट करायचं आहे। त्या निमित्तानं आज आपण इथं जमलेलो आहोत। आज तरुण भारताच्या माध्यमातून आज तरुण भारत नवीन अंक विकायला गेला आहे। तसेच मॅडमना आताच बोलले आहे की वाचकांना सुद्धा काय हवं ते आम्हाला तरुण भारतला कळवावं। जवळजवळ 107 वर्ष जे आहेत प्रेस चालू आहे, त्याबद्दल आम्ही पण सर्वजण वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे त्यांना शुभेच्छा देऊन यावेळी वितरण व्यवस्थापक उत्तम पालेकर यांनी प्रास्ताविक केले, तर वितरण विभागाचे गजानन वर्णे यांनी सर्व उपस्थितांना गुलाब व पुष्प देऊन स्वागत केले।